त्यावेळेस वय कमी असल्यामुळं आणि जरा ओळख होती सगळ्यात आमच्या तरुण कार्यकर्त्यांना असल्यामुळं आम्हाला आदेश आला की आम्ही विचार न करता की अंगावर केस होईल का गुन्हे दाखल होतील किंवा आपल्या कुटुंबाला पुढे किंवा आपल्या नोकरी मिळणार असा त्रास होईल पोलिसांचा, आम्ही असला कुठल्याही प्रकारचा विचार करीत नव्हतो. आणि आम्ही बेधडक तिकडून आदेश आला की आम्ही इकडे सुटायचो. पुढे बंद असला की बस फोड, पुढे दगडफेक कर, पुढे रस्ता रोको कर, पुढे मोर्चे, अशी आम्ही खूप आंदोलन त्या टायमाला शिवसेनेमध्ये असताना केली. त्यामुळेच माझं नाव हडपसर मतदारसंघात किंवा पुणे शहर शिवसेनेत नव्हे तर पूर्व हवेलीमध्ये बाळासाहेब बुले आणि मांजरेगावची शिवसेना त्या टायमाला प्रसिद्ध झाली होती त्या तर आक्रमक आंदोलनांमुळे. अजूनही मला त्या भागाचे लोक जनता बाळासाहेब बुले शिवसैनिक म्हणूनच ओळखतात. आणि त्यानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या टायमाला ते सुसंस्कार काय असतात, अमुक काय असतं, त्यातून आपल्या मित्रांचा कसा फायदा करता येईल किंवा एखाद्या शैक्षणिक क्षेत्रात कशी मदत करता येईल, नोकरीच्या क्षेत्रात कशी मदत करता येईल हे मी पाहिलं, ते मला समजलं. त्यानंतर मी कित्येक मुलांना व्यवसायासाठी सहकार्य केलं किंवा कोणाला नोकऱ्या लावल्या, त्यांच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक कामं झाली आणि मी स्वतः मला शास्त्रयुक्त नगरसेवकपदी मला त्या माझ्या कामावर मला आमदार योगेश नाटेळेकरने मिळवून दिलं.